सर्वांना प्रभू येशूच्या पवित्र नावात सलाम. सलाम. आज आपण एका विशेष प्रसंगासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आत्ताच आपण काही वेळापूर्वी एक गोष्ट दिली आहे की प्रभू उठला आहे आणि बरोबर उठला आहे. आणि सुमारे 2025 वर्षापूर्वी ही झालेली घटना आहे आणि ह्या घटनेने संपूर्ण जगाचा इतिहास बदलून गेला. आज विशेष प्रसंग म्हणून किंवा विशेष दिवस म्हणून आपण हा साजरा करत असताना त्याचं जे काही रहस्य आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला विशेष प्रकारे सांगितलेलं आहे, त्याकडं आम्ही आमचं लक्ष थोडा वेळ लावणार आहोत. आजच्या मननाकरता जो काही शास्त्र भाग निवडलेला आहे तो आहे योहान सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 1 ते 10. योहान सुवर्तमान याचा 20वा अध्याय वचन 1 ते 10 मी वाचतो, आपण ऐकूया. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच अंधारातच मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. ह्यावरून पेत्र आणि तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि दुसरा शिष्य पहिल्या शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओनावून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला आणि कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. परमेश्वर वाचलेली वचनं आपल्यासाठी आशीर्वादित करो. आणि यावेळेस आम्ही पुन्हा एकदा प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा जो हा प्रसंग आहे त्याकडे आम्ही थोडंसं लक्ष लावणार आहोत. आणि नक्की पुनरुत्थान म्हणजे काय किंवा पुनरुत्थानाचं जे महत्त्व पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्ही आमच्यासाठी कसं लागू होतं ते थोडक्यात आपण पाहणार आहोत. जर आपण हे जे शुभवर्तमान पाहिले मत्ते, मार्क, लूक, योहान, ह्या प्रत्येकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सर्वांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही काही चमत्कार असे आहेत की काही फक्त लुकामध्ये लिहिलेत, काही चमत्कार फक्त योहानामध्ये लिहिलेत, काही चमत्कार फक्त मत्तेयाने सांगितलेले आहेत. परंतु हे जी घटना आहे प्रभू येशूचं पुनरुत्थान ही आम्हाला असं आढळतं की ही सर्व शुभवर्तमानामध्ये नमूद केली गेलेली आहे, कारण ही अत्यंत आणि अत्यंत महत्वाची घटना आहे. जर आपण विचार केला की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि त्याच्या पुढे काहीच झालं नाही, त्याच्या पुढे जर काहीच झालं नाही तर आम्ही जे आम्हाला स्वतःला आम्ही म्हणतो की आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, तर आमचं हे सांगणं व्यर्थ आहे. कारण जर त्याचं पुनरुत्थान झालंच नाही तर आमच्या ख्रिस्तीत्वाला काही अर्थ उरणार नाही. म्हणून त्याचं जे पुनरुत्थान आहे ही जगाच्या इतिहासात त्याचबरोबर प्रत्येक मानवाच्या आयुष्यामध्ये एक महत्वाची आणि मोठी घटना आहे. आत्ता जो आपण शास्त्रभाग वाचला त्याच्याकडं आपण थोडा वेळ लक्ष देऊया. आणि इथं असं लिहिलेलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेसच अंधारात मरिया मगदलिया कुठे गेली? कबरेच्या जवळ गेली. आता योहान जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळ असणारा असा शिष्य होता. आणि जर योहान सुवर्तमान आपण जर वाचलं, त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर प्रत्येक वेळेस योहान
जी घटना झाली त्या घटनेची वेळ आणि काळ ही आपल्यासाठी नमूद करतो असं आपल्याला दिसून येतं. आणि कदाचित ह्याच्या मागे काही आध्यात्मिक अर्थ पण असू शकतो, परंतु त्याच्यामध्ये आणखी सुस्पष्टता यावी म्हणून तो प्रत्येक वेळेस काळ किंवा वेळ ही त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. जसं आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि निकोदेम यांची जी भेट झाली त्यामध्ये असं दिलेलं आहे की निकोदेम रात्रीच्या वेळेस प्रभू येशूला भेटायला गेला. जर आपण पाहिलं की जी शमरोनी स्त्री होती तिला याकोबाच्या विहिरीजवळ प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा भेटला तर यवनाने असं लिहिलं की ती दुपारची वेळ होती आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला भेटला. आणि यावेळेस आम्ही जर पाहतो की जी मरिया मगदली आहे ती रात्री संपून जेव्हा पहाट सुरू होती त्या अंधारामध्येच ती कबरेजवळ आलेली आहे. आता या ठिकाणी जर आपण आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर येशू ख्रिस्त ज्याच्याबरोबर त्याचे शिष्य, ज्याच्याबरोबर त्याचे अनेक अनुयायी हे फिरत होते, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनात काय झालेलं आहे? अंधार झालेला आहे. त्यांच्या पुढं काही आशा उरलेली नाही. परंतु एकच आशा जी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेकडे जाऊन त्याला पाहायची, आणि ती आशा पुढं कशामध्ये दिसणार आहे की काही वेळातच प्रकाश होणार आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये मरिया मगदलिया त्या कबरेकडे गेलेली आहे. जो प्रकाश संपूर्ण पृथ्वीला किंवा संपूर्ण सृष्टीला जो प्रकाशमय करणारा प्रकाश आहे, जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला पाहण्यासाठी रात्रीच्या अंधारात जेव्हा सूर्योदय झालेला नाही अशा वेळेस मरिया मगदलिया त्या कबरेकडे गेलेली आहे. आणि तिने पाहिलं की कबरेजवळची जेव्हा पोहोचली तेव्हा कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असं तिने पाहिलं. आता हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवूया की कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असं तिनं पाहिलं. आणि त्यानंतर काय केलं तिने तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन मरिया मगदले कशी गेली? धावत गेली. का? कारण तिने जे पाहिलं ते अत्यंत आश्चर्यकारक होतं. तिने जे पाहिलं ते अत्यंत आश्चर्यकारक होतं आणि म्हणून ती कशी गेली? धावत धावत गेली. या ठिकाणी आपण बघतो की बरेच वेळेस आपण म्हणतो की स्त्रिया ज्या असतात ते खूप नाजूक असतात आणि त्यांना काय जास्ती नाही का धावपळ करता येत नाही, किंवा जास्तीकडून त्यांच्याकडून जसं पुरुष माणूस काम करतात तसं त्यांच्याकडून होत नाही. त्या नाजूक पात्र आहे, ते बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ही घटना इतकी अद्भुत आहे की ती मरिया मगदली एक स्त्री ती धावत गेलेली आहे. आणि जे येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहे ते पेत्र आणि योहान त्यांना जाऊन त्यांनी हे वर्तमान सांगितलेलं आहे. आणि त्यानंतरचं जर आपण वाचलं जर वाक्य की तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले. त्याचे शिष्य पण ते देखील धावत गेले. का? कारण हे जे त्यांनी ऐकलं, हे जे त्यांना वर्तमान कळालं, हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत अद्भुत असं होतं किंवा त्यांचा विश्वास न बसणारा होतं. म्हणून त्या घटनेची खात्री करण्यासाठी ते देखील धावत धावत त्या ठिकाणी गेले. आणि आतमध्ये त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना काय दिसलं? तिथं तागाची वस्त्र पडलेली आणि जो डोक्याचा रुमाल होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर दुसरीकडे गुंडाळून ठेवलेला असा त्यांना दिसला. त्या ठिकाणी प्रभू येशूचं शरीर त्या ठिकाणी नव्हतं, तर तिथं फक्त तागाची वस्त्र होती आणि रुमाल हा दुसरीकडे ठेवलेला होता. आता आपण सर्वांनी लाजराची गोष्ट आपण ऐकलेली आहे. लाजराला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने कबरेतून बाहेर बोलवलं तेव्हा लाजर कसा आला? त्याचं जे प्रेत वस्त्र होते त्या वस्त्रासह त्याला बाहेर आला. आणि मग प्रभू येशूने सांगितलं ना त्याच्या नातेवाईकांना की याचे जे प्रेतवस्त्र आहे ते सोडा आणि त्याला मोकळं करा. परंतु या ठिकाणी आम्ही एक वेगळी गोष्ट पाहत आहोत की जे वस्त्र आहेत, जे प्रेतवस्त्र आहे, ज्या वस्त्रामध्ये प्रभू येशूला गुंडाळून त्या कबरेमध्ये ठेवलेलं आहे, ते वस्त्र त्या ठिकाणी तसेच पडलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो दुसरा शिष्य कबरेजवळ आला होता
तो आत गेला. त्यानंतर पहिल्यांदा पेत्र आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर दुसरा शिष्य आतमध्ये गेला आणि त्याने असं लिहिलेलं आहे 8वं वचन, तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मरिया मगदलीने त्यांना जी गोष्ट सांगितली. मरिया मगदली कशासाठी गेली ती कबरेकडं? आपण वाचतो की जे सुवर्तमान आहे मार्क मध्ये लिहिलेलं आहे, लूक मध्ये लिहिलेलं आहे की ते काय करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला लावायसाठी सुगंधी द्रव्य घेऊन गेले होते. त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर निकोदेम जो होता, जो त्या रात्री प्रभू येशूकडे आला होता, त्यांनी काय केलं होतं, जे प्रेताला लावायचे मसाले असतात त्याचं 100 रत्तल मिश्रण त्यांनी स्वतः घेतलं होतं आणि ते प्रभू येशूच्या शरीराला लावलं होतं. आणि हे काय कमी काय म्हणून ज्या स्त्रिया होत्या त्या आणखी मसाले घेऊन किंवा कदाचित निकोदेमाकडून काही लावायचं राहिलं असेल म्हणून ते आणखी मसाले घेऊन ते प्रेताला लावायला त्या ठिकाणी गेले होते. आणि हे जे वचन आपण पाहतो की त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि निगेटिव्ह गोष्ट आहे. पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी नाही, तो कदाचित उठलेला आहे. निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी नाही, काय झालं आम्हाला माहित नाही. बरोबर आहे, तो तिथं नाहीये, तो नाही ह्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, परंतु त्याचं काय झालंय ते प्रश्नचिन्ह आहे. आणि कारण का असं म्हणतो मी, त्याच्या पुढचं असं वचन दिलेलं आहे, तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. जे अद्भुत गोष्ट त्यांनी पाहिली, ती कबर रिकामी होती. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याच्यामध्ये बांधलं ते तागाचे वस्त्र तिथं पडलेले होते. हे सर्व पाहून देखील जाताना ते कसे गेले, धावत गेले, परंतु येताना शांत आपल्या घरी निघून गेले. जे 9वं वचन आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. कधीपर्यंत समजला नव्हता? जोपर्यंत त्यांनी पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला पाहिलं नाही तोपर्यंत त्यांना हा शास्त्रलेख समजला नाही. पण ह्याच्या उलटी गोष्ट आम्ही बघतो मत्तय सुवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 62 ते 66 ही जर वचनं आपण वाचली, मत्तय सुवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 62 ते 66 ही वचनं आपण जर वाचली तर त्यामध्ये असं दिलेलं आहे की जे शास्त्री आणि परुषी होते, ज्यांनी येशूचा छळ केला, ज्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यासाठी पिलाताला सांगून नाही का येशू ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यासाठी त्यांनी फोर्स केला, किंवा ज्यांच्यामुळं प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप ठेवले गेले, ते शास्त्री आणि परुषी काय म्हणत होते बघा. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक आणि परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असताना 3 दिवसानंतर मी उठेल असे म्हणाला होता, ह्याची आम्हास आठवण आहे. कोणाला आठवण होती? शास्त्री आणि परुषांना आठवण होती. परंतु जे येशू ख्रिस्ताचे बरोबरचे शिष्य होते त्यांना ते अद्यापपर्यंत कळलं नव्हतं किंवा त्यांचा विश्वास नव्हता की येशू ख्रिस्ताने असं सांगितलं आणि असं होणार आहे. परंतु जे शास्त्री आणि परुषी आहेत ज्यांना हे वचन माहित होतं त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता की, आणि त्यांनी त्याच्या काय सांगितलं की, म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील आणि तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकात सांगतील, आणि मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. आणि तेव्हा पिलात त्यांना काय म्हटलं, तुमच्या जवळ पहारा आहे, जा तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून त्या कबरेचा बंदोबस्त केला असं दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी एकदम सील पॅक करून टाकली कबर. का? त्यांना माहित होतं की हा 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि त्याचे जे शिष्य आहे त्यांना त्या गोष्टीवर विश्वास नव्हता, कारण शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजले
नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी ती रिकामी कबर बघितली आणि आपल्या घरी निघून गेले. ही जरी घटना अशी आपल्याला दिसत असली, परंतु जेव्हा आम्ही पाहतो की त्या शिष्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त भेटला, त्यावेळेस ते जे शिष्य होते, जे प्रेषितांची कृत्य आणि 17वा अध्याय 6व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला असं वाचायला मिळतं की त्यांच्याविषयी काय साक्ष दिली गेली, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते लोक इथं पण आलेले आहेत. ज्यांनी काय केलं, जगाची उलटापालट केली. जे शिष्य घाबरून एका खोलीत लपले होते, ज्या शिष्यांना प्रभू येशूची रिकामी कबर बघून काही झालं नाही, काय वाटलं ते आपल्या घरी निघून गेले, जेव्हा त्यांना पुनरुत्थित ख्रिस्त मिळाला, जेव्हा त्यांना पुनरुत्थित ख्रिस्त भेटला, त्याच्यानंतर त्यांचे साक्ष बदलून गेली, त्यांचं जीवन बदलून गेलं आणि त्यांच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की ज्यांनी जगाची उलटापालट केली. जग उलटपालट केलं कशामुळं? ज्यांनी देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान संपूर्ण जगाला गाजवलं आणि जे इतिहासामध्ये जे अशक्य वाटत होतं ते प्रभू येशूने शक्य केलं. त्याने मरणावर विजय मिळवला आणि पुन्हा एकदा पुनरुत्थित होऊन तो पित्याच्या उजवीकडे गेला. आता आपण थोडंसं शास्त्रवचनाकडे जाणार किंवा शास्त्रामध्ये आपण पाहणार आहोत की नक्की पुनरुत्थान म्हणजे काय आहे. आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे की शास्त्रलेख असं दिलं होतं, शास्त्रलेख त्यांना समजलं नाही असं दिलंय. परंतु जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला त्यावेळेस हे शुभवर्तमान लिहिले गेले नव्हते, नवीन करार काय लिहिला गेला नव्हता, बरोबर आहे ना. पण जुन्या करारामध्ये असं काय होतं की जे शिष्यांना माहीत नव्हतं किंवा जे शिष्यांना समजलं नाही. जुन्या करारात अशा प्रकारचे शास्त्रलेख कुठे दिलेले आहेत का ते आपण पाहणार आहोत. आणि त्या अगोदर आपण एक सोपं व्याख्या पाहणार आहोत की पुनरुत्थान म्हणजे नक्की काय. आता पुनरुत्थानासाठी जो शब्द पवित्र शास्त्रामध्ये जो वापरलेला आहे तो ग्रीक शब्द आहे ॲनास्टासिस. ॲनास्टासिस तो ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ की उभं राहणं किंवा उत्थित होणं किंवा उठणं, पुन्हा उभारणं. आणि जो इंग्लिश शब्द आपण वापरतो रेझुरेक्शन, त्याचा जो मूळ क्रियापद आहे ते जे आहे रेझुजिन म्हणजे राईज अगेन किंवा मरणातून पुन्हा उठणं. किंवा त्याचा दुसरा अर्थ असा देखील होतो की निष्क्रिय गोष्टीमधून किंवा निष्क्रिय गोष्टींचं नूतनीकरण करणं. जी गोष्ट काहीच कामाची नाही, जी गोष्ट संपलेली आहे, जी एकदम थांबलेली आहे, त्याच्यातून पुन्हा त्याचं नूतनीकरण, त्याचं पुन्हा कार्य सुरू करणं, ह्याचा अर्थ होतो की पुनरुत्थान. आणि जुन्या करारामध्ये आम्हाला सर्वात प्रथम जुन्या करारामध्ये हे बघायला मिळतं. इयोबाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि वचन 25 ते 27. तुमच्यामधून जर कोणी वाचत असेल तर वाचू शकतात किंवा मी वाचून ना कसं. इयोबाचं पुस्तक याचा 19वा अध्याय वचन 25 ते 27. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहिले. त्याला मी स्वतः पाहणे, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. या ठिकाणी योग काय म्हणतो की माझी त्वचा छिन्न भिन्न झाली, माझं काहीच जरी नाही राहिलं, मी अधोलोकात गेलो, संपलो मी सर्व, तरी पण जेव्हा प्रभू येईल तेव्हा माझेच नेत्र त्याला पाहतील. म्हणजे जे पुनरुत्थान होणार आहे त्याचं जे पूर्वचित्र आहे ते इयोबामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर यशाया याचा 26वा अध्याय आणि वचन 14 ते 19. यशाया याचा 26वा अध्याय आणि वचन 14 ते 19 मी वाचतो. मृत जिवंत होत नसतात
प्रेते उठत नसतात, तद्वत तू त्यांची झडती घेऊन त्यांचा विध्वंस केला आहेस, त्यांचे स्मरण अगदी नाहीसे केले आहेस. तू राष्ट्रांची वाढ केली आहे, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहे. तू आपला महिमा दाखवला आहेस, तू देशाच्या चतुसीमा वाढवल्या आहेत. हे परमेश्वरा, संकटाच्या वेळेस त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली, त्यास तुझ्याकडून शिक्षा झाली, तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृदगत तुला कळवले. प्रसूती काळी जवळ आले असलेली गरोदर स्त्री जशी वेदना देते, वेदनांनी ओरडते, तसे तसे हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहोत. आम्ही गरोदर होतो, आम्ही वेदना दिल्या, परंतु आम्ही जसे काही वारा प्रसवलो. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही. देशात वस्ती कराव्यास कोणी जन्म पावले नाही. तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यानं जागृत व्हा, गजर करा, कारण तुझवरील दहीवर हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकेल. असा हा शास्त्रलेख यशयाने प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म होण्यापूर्वी 700 वर्षापूर्वीच हे लिहून ठेवलेला शास्त्रलेख आहे. आणि या ठिकाणी स्पष्ट असं दिलेलं आहे की तुझे मृत जिवंत होतील आणि भूमी काय करेल, प्रेते बाहेर टाकेल. म्हणजे पुनरुत्थान होणार आहे याच्याविषयी वचन किंवा साक्ष आम्हाला या ग्रंथामधून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे दानियल याचं पुस्तक, याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. दानियल याचं पुस्तक, याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. भूमीतील माती मिसळलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. मोठा लोकसमुदाय उठेल असं दिलेलं आहे. आणि हे देखील दानिएलाला परमेश्वराने दाखवलेलं एक दृष्टांत आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ही भविष्यवाणी लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा जुन्या करारामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील अशा प्रकारच्या भविष्यवाणी केलेली होती. वाचूया आपण स्तोत्र 16 आणि 10वं वचन. स्तोत्र 16 आणि 10. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाही, तू आपल्या भक्तास पुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. म्हणजे काय होईल की त्याचं जे शरीर आहे ते उठणार आहे आणि त्याच्या कबरेमध्ये तो राहणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी भविष्यवाणी आहे ते दाविदाने आणखी काही वर्षांपूर्वीच स्तोत्रामध्ये लिहून ठेवलेली आम्हाला आढळते. त्याचप्रमाणे होशे याचा 6वा अध्याय आणि 2रं वचन जर आम्ही पाहिलं, होशे जो संदेष्टा होता याचा 6वा अध्याय आणि 2रं वचन जर आम्ही पाहिलं, तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील. Yes. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला उठून उभे करील आणि त्यासमोर आम्ही जिवंत राहू. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करेल, तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करेल आणि आम्ही त्याच्यासमोर जिवंत राहू. अशा प्रकारचं वचन हे ऑलरेडी जुन्या करारामध्ये पुनरुत्थानाविषयीचे संदेश हे लिहून ठेवले होते. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता, त्याच्या शिष्यांबरोबर तो जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्तेसाठी फिरत होता, ज्याने जगामध्ये असताना त्याच्या शिष्यांना स्वर्गाचं राज्य कसं आहे हे सर्व गोष्टी शिकवल्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे हे देखील सांगितलं. त्या शिष्यांनाच नव्हे तर जगातील जे लोक होते, दुसरे शास्त्री आणि फरीसी होते, ते त्याच्याकडे चिन्ह मागत होते. तू मसीह आहेस तर तुझ्याकडे काय चिन्ह आहे, याच्यासाठी ते जे चिन्ह मागत होते. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, मत्तई 12 आणि 40 ते 42 यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्हाला योनाचं चिन्ह हे दिलेलं आहे. मत्तईचा 12वा अध्याय वचन 40 ते 42 वाचूया आपण. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात आहे. निनवेचे लोक न्यायकाळी त्या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवले.
कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी अन्यायकाळी त्या पिढीबरोबर उठून तिला दोषी ठरली, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आहे. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या लोकांना किंवा जे शास्त्रीय पुरुष होते त्यांना सांगितलं की तुम्हाला जर चिन्ह पाहिजे असेल तर ते योनाचं चिन्ह, की तो 3 दिवस पर्यंत माशाच्या पोटामध्ये राहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो निनवेला गेला आणि तिथं त्याने देवाचं सुवार्थ सांगितली, देवाचं वचन सांगितलं. त्यानंतर स्वतःच्या बाबतीत देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगतो आणि त्यांनी जवळजवळ 3 वेळेस त्याच्या शिष्यांना सांगितलं. आपण पाहूया मत्ती याचा 20वा अध्याय आणि 19व वचन. मी वाचतो, आपण ऐकूया. आणि थट्टा करावयास, फटके मारावयास आणि वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्राच्या स्वाधीन करतील आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. मत्ती याचा 27वा अध्याय आणि 63व वचन. आपण आताच ऐकलं की ते जे शास्त्री आणि परुष होते ते त्यांना पिलाताला म्हणत होते की हा ठग काय करताय. त्यांनी आधीच सांगून ठेवलं की 3ऱ्या दिवशी हा उठणार आहे. आणि जे वचन किंवा जे शास्त्रलेख आहे हे शास्त्रलेख येशू ख्रिस्ताने सांगून देखील त्याच्या शिष्यांना तोपर्यंत कळले नव्हते, असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. जे पुनरुत्थान जे आता आपण पाहतो, ज्याची आपण व्याख्या पाहिली की एखादी गोष्ट मेलेल्यातून उठणं किंवा जे निर्जीव गोष्ट आहे त्याचं पुनरुज्जीवन होणं, आणि ह्याच्याविषयीचे शास्त्रलेख जे होते ते आम्हाला जुन्या करारामध्ये देखील पाहायला मिळतात आणि नवीन करारामध्ये देखील पाहायला मिळतात. एवढंच काय तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जी भविष्यवाणी केली होती ते देखील आम्हाला जुन्या करारात देखील पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः तो जिवंत असताना, तो जगामध्ये कार्य करत असताना त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं आणि जगातील लोकांना देखील सांगितलं होतं. आता हे पुनरुत्थान आपण जे म्हणतो ते नक्की काय आहे? पुनरुत्थान किंवा जे आपण ज्याच्याविषयी आता विचार करत आहोत ते पुनरुत्थानाचे 2 प्रकार आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. तर पहिले जे पुनरुत्थान आहे ते आहे आध्यात्मिक पुनरुत्थान आणि दुसरं जे पुनरुत्थान आहे ते आहे शारीरिक पुनरुत्थान. 2 प्रकारचे पुनरुत्थान आहेत. पहिलं आहे ते आध्यात्मिक पुनरुत्थान आणि दुसरं आहे ते शारीरिक पुनरुत्थान. आध्यात्मिक पुनरुत्थान कसं होणार आमचं? आध्यात्मिकरित्या आम्ही मृत आहोत. आमचं पुनरुत्थान कसं होणार? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आम्हाला जर आध्यात्मिक पुनरुत्थान पाहिजे असेल तर आम्हाला सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट काय आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1 ते 6 या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे ही गोष्ट पाहायला मिळते की आमचं आध्यात्मिक पुनरुत्थान हे कशा प्रकारे शास्त्राने आम्हाला शिकवलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 1 ते 6. तुम्ही आपले अपराध आणि आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या आणि मनाच्या इच्छा याप्रमाणे करीत होतो आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आणि त्याच्या पुढे पाऊल असं म्हणतो की कृपेनेच तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले आणि त्याच्याच बरोबर आम्हाला स्वर्गात बसवले. हे काय झालं? आमचं आध्यात्मिक पुनरुत्थान. आम्ही आमच्या पातकामुळे आम्ही मृत झालेलो होतो. कसं काय आम्ही आमच्या पातकामुळे मृत होतो?
पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. जेव्हा आदामाने जगामध्ये पहिल्यांदा पाप केलं तर आदामाद्वारे हवेद्वारे जगामध्ये पाप आलं आणि आम्ही देवाचे मानव जो आहे तो देवाच्या समक्षतेपासून दूर गेला. म्हणजे जेव्हा आम्ही व्याख्या बघतो की मरण म्हणजे काय, जसं आम्ही पुनरुत्थानाची व्याख्या बघितली तर मरण याची व्याख्या काय आहे? टू गेट अपार्ट, म्हणजे च्यापासून वेगळं होणं. म्हणजे आदाम आणि हवा ही जी देवाच्या समक्षतेमध्ये होती, ज्यावेळेस त्यांच्याकडून पाप झालं, ज्यावेळेस त्यांच्याकडून देवाची आज्ञा उल्लंघनली गेली, त्यावेळेस काय केलं? ते देवाच्या समक्षतेपासून वेगळे झाले. म्हणजे त्याला देवाने सांगितलं होतं की तू ह्या झाडाचं फळ खाऊ नकोस, खाशील तर तू खास मरशील. खास मरशील म्हणजे काय झालं? त्यांनी फळ खाल्लं लगेच आदाम मेला का? नाही, परंतु त्याला देवाच्या एदेन बागेतून त्याला बाहेर घालवलं, देवाच्या समक्षतेमधून तो बाहेर गेला. मग अशा रीतीनं आमचं आध्यात्मिक मरण त्यावेळेस आलं. आणि जे आम्ही मानव आहोत, जे आम्ही त्यावेळेस आदामामध्ये बीजरूपाने होतो, त्या आम्हाला देखील त्यामुळं आमच्यावर मरण आलं. आणि आम्ही जेव्हा जन्मतो तेव्हा आम्ही आध्यात्मिक रीतीने मेलेलेच असतो. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला आध्यात्मिक पुनरुत्थान आमचं होतं. जसं आम्ही आता पाहिलं की आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताना त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवलं. जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आमचं आध्यात्मिक पुनरुत्थान होतं. आणि दुसरा जो प्रकार आम्ही बघणार आहोत पुनरुत्थानाचा, तो आहे शारीरिक पुनरुत्थान. आणि त्याच्याकडेच आम्ही थोडंसं आज लक्ष लावणार आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं शारीरिक पुनरुत्थान झालेलं आपण या दिवशी पाहतो. आता शारीरिक पुनरुत्थानामध्ये देखील 2 पुनरुत्थान शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे. जे मानव आहेत, जे आपण मरणार आहोत, त्या सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे असं शास्त्र आम्हाला सांगतं. आणि 2 पुनरुत्थान आहे शास्त्रामध्ये. पहिले जे पुनरुत्थान आहे ते जे धार्मिक किंवा नीतिमान लोक आहेत त्यांचं पुनरुत्थान आहे. आणि जे दुसरे जे पुनरुत्थान आहे, जे अविश्वासू आहे, ज्यांनी ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारलेलं नाही किंवा ज्यांनी दुष्ट कृत्य करायचे सोडलं नाहीत, अशा लोकांचं दुसरं पुनरुत्थान आहे. आणि ते न्यायाच्यासाठी त्यांना राखून ठेवलेलं आहे. पण वाचूया योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 28 आणि 29 जर वचन आपण पाहिलं, योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी सत्कर्म केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, व ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. याविषयी आश्चर्य करून हे कोण सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो. 25वे वचन जर आपण वाचलं तर, मी तुम्हाला खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आणि त्या ठिकाणी 2 पुनरुत्थान सांगितलेले की कबरेतील सर्व माणसं त्याची वाणी ऐकतील. कबरेतील सर्व माणसं त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. त्याचप्रमाणे आपण बघू की प्रकटीकरण याचा 20वा अध्याय त्याच्या 4 ते 6 वचनामध्ये आपण वाचूया. प्रकटीकरण याचा 20वा अध्याय आणि वचन 4 ते 6. नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता. आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे, देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी स्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले
जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. त्याच्यानंतर पुढचं वचन 6 वचनापर्यंत आपलं वाचायचं. मृतांपैकी बाकीचे लोक ही 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाही. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होते आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मला 2 पुनरुत्थान दिसतात आणि हे प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः यवनाला दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जर पाहतो की जे प्रभू येशूचे निवडलेले लोक आहेत, देवाच्या वचनामुळे ज्यांचा छळ झाला, ज्यांचं मरण झालं, ज्यांनी श्वापदाचे खून धारण केलेले नाही, असे लोक जिवंत झाले. असे लोक जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केलं. आणि मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. मग 1000 वर्षानंतर ते पण जिवंत होते. बरोबर आहे. म्हणजे ह्या 2 पुनरुत्थानामध्ये किती गॅप आहे? 1000 वर्षाचा. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की आध्यात्मिक पुनरुत्थान जे आहे ते आम्ही जिवंत असतानाच ते साधून घ्यायचं आहे. आध्यात्मिक पुनरुत्थान जे आहे ते आम्ही जिवंत असतानाच साधून घ्यायचं आहे. परंतु शारीरिक पुनरुत्थान जे आहे, जेव्हा आमचं शरीर हे जेव्हा आम्ही मातीमध्ये जाणार, जो शाप आदमाला दिला होता, जो शाप आम्हाला मानवावर आलेला आहे, त्या शापामुळे जे आमचं शरीर मृत होणार आहे, त्या मृत्यूनंतर देखील आम्हाला पुनरुत्थान आहे. आणि हे पुनरुत्थान 2 टप्प्यामध्ये होणार आहे. जे पहिलं पुनरुत्थान जे प्रभू येशूचे निवडलेले लोक आहेत त्यांचं आहे, आणि जे दुसरं आहे ते न्यायासाठी जे लोक राखून ठेवलेलं आहे त्यांचं आहे. आता जे शारीरिक पुनरुत्थान आपण पाहत आहोत, जे शारीरिक पुनरुत्थान आम्ही जे पाहत आहोत त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. त्या शारीरिक पुनरुत्थानामध्ये जे पहिला प्रकार आहे ते म्हणजे तात्पुरतं पुनरुत्थान, काही काळापुरतंच पुनरुत्थान. आणि जो दुसरा प्रकार आहे ते म्हणजे कायमचं त्यांना त्यांच्या शरीरात राहण्यासाठी झालेलं पुनरुत्थान. आता हे तात्पुरतं जे पुनरुत्थान आहे त्याचं जर आम्ही उदाहरण शास्त्रामध्ये पाहिलं तर येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना त्यांनी काय केलं? मृतांना जीवन केले. 3 पुनरुत्थान येशू ख्रिस्ताने केले. 3 लोकांना जीवन केलं. एक होतं लाजरस, त्याला येशू ख्रिस्ताने जीवन केलं. दुसरे होती अंमलदाराची मुलगी आणि तिसरं होतं विधवेचा मुलगा, नाईल गावाच्या विधवेचा मुलगा. त्याचप्रमाणे जुन्या करारामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं, आलिशाने काय केलं होतं? जी शुनेमकरीण स्त्री होती, तिचा मुलगा मरण पावला होता आणि आलिशाने त्या मुलावर पाकर घातली आणि त्यांना पुन्हा त्याला जिवंत केलं. नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की पेत्र जो होता त्याने काय केलं? जी दुर्कस जी नावाची स्त्री होती, जी विश्वासणारी स्त्री होती, ती मरण पावली होती. पेत्र त्या ठिकाणी गेला आणि त्याने तिच्यावर पाकर घातली आणि ती दुर्कस पुन्हा जिवंत झाली. आपण असं पाहतो. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय 40 वचन जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट पाहायला मिळते. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय आणि 40 वचन वाचूया. वर पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग पुढीकडे वळून म्हटले, तबीथे उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. कुडीकडे म्हणजे ती मृत शरीर होतं, त्याच्याकडे पाहून पेत्राने सांगितलं की उठ म्हणून, आणि तिने का उठून बसली. बरोबर आहे. म्हणजे जे मृत स्त्री होती दुर्कस नावाची, तिला पेत्राने जिवंत केलं. त्याचप्रमाणे आपण बघतो की पौलाने देखील त्याच्या माडीवरचा जो उपदेश चालू होता त्यावेळेस तो तरुण एका खिडकीत बसला होता, त्याला झोप लागली आणि तो खाली पडला आणि मरण पावला. त्यावेळेस पाऊल त्याने खाली गेला आणि त्याच्यावर पाकर घालून
त्याला त्यांनी जिवंत केलं आणि त्याला जिवंत असं त्यांनी घरी नेलं असं दिलेलं आहे. प्रेषितांची कृत्याचं 20वा अध्याय आणि 10वा वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. प्रेषितांचे कृत्य याचं 20वा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा पाऊल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे. त्याला कवटाळून त्याच्यावर पाखर घातली आणि त्याला जिवंत असं त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर ते घरी गेले. परंतु जर आपण हे पाहिलं की शारीरिक जे पुनरुत्थान आहे, जे लोक यावेळेस जिवंत झाले ते कालांतराने पुन्हा मरण पावले. बरोबर. लाजरस परत उठला आणि परत मेला. विधवेचा मुलगा उठला आणि परत मेला. आता ते जी दुर्कस होती ती उठली आणि परत मेली. परंतु जे कायमचे शारीरिक पुनरुत्थान आहे, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की ते जेव्हा उठले तेव्हा ते कायमचे त्यांच्या शरीरामध्ये राहण्यासाठी उठले. कायमचे, इमॉर्टल, म्हणजे याच्या पुढे ते कधीच मरणार नाहीत. आणि त्याचं सर्वात आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वात प्रथम कायमच्या शारीरिक पुनरुत्थानासाठी उठलेला मानव आहे. जरी तो देवाचा पुत्र होता तरी तो पूर्ण मानव म्हणून आमच्यामध्ये राहिला आणि मानव म्हणून वधस्तंभावर मृत्यू पावला, मानव म्हणून पुरला गेला आणि मानव म्हणून पुन्हा पुनरुत्थित झाला. कारण ती जी पुनरुत्थानाची आशा होती ती आम्हा मानवाला द्यावी म्हणून हे असं सर्व झालं. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो की मृतामधून उठलेल्याच प्रथम फळ. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 3 आणि 4 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. करिंथकरास पहिले पत्र याचं 15वा अध्याय आणि 3 आणि 4 या वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला जे सांगितलं होतं की तुमच्यासाठी काय आहे, एक जे चिन्ह आहे, मी पुन्हा उठवलं जाणार आहे. ते कोणतं चिन्ह होतं? योनाचं चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. आणि योना जर आपण असं पाहिलं की जर आपण योनाची उपस्थितीची प्रार्थना जर आपण वाचली, योनाचा 2रा अध्याय आणि 1 ते 10 वचनामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 5वं आणि 6वं वचन जर आपण ते वाचलं तर त्यामध्ये आम्हाला असं आढळून येतं की योना देखील हा मृत झालेला होता आणि त्या माशाने त्याला ओकलं, त्यावेळेस तो तिथं जिवंत झालेला असं आम्हाला म्हणजे वचनातून आम्हाला माहिती पडतं. असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं नाही. परंतु हे जे चिन्ह आहे ते प्रभू येशू ख्रिस्त जगाला सांगत आहे की तुम्हाला जर चिन्ह पाहिजे असेल तर तुमच्यासाठी योनाचं चिन्ह आहे. आणि जर आपण वाचलं तर या ठिकाणी आपण 5वं योनाचा 2रा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन जर आपण पाहिलं तर जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले, मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते. म्हणजे काय झालं होतं? तिथून आता परत बाहेर येण्याची काही आशा नव्हती. तरी परमेश्वरा माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहे, असं योना म्हणतो. त्याची परमेश्वराला उपस्थितीची प्रार्थना करतो. आणि जरी आपण असं पाहिलं तर योना देखील नंतर कालांतराने मेला. बरोबर आहे ना? परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे पुनरुत्थान जे आहे ते कसं आहे की कायमचं शारीरिक पुनरुत्थान आहे. प्रभू येशूचं पुनरुत्थान कायमचं शारीरिक पुनरुत्थान आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी त्यानंतर देखील कायमचं शारीरिक पुनरुत्थान झालेलं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. वाचूया आपण मत्तयाचा 27वा अध्याय आणि 53 वचन. आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर
थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. कोण दिसलं? जे जुन्या करारातील जे संतगण होते, जे संदेष्टे होते, जे अधोलोकामध्ये सुखलोकामध्ये जे ठेवले होते, त्यांचं देखील पुनरुत्थान झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. कोणचं पुनरुत्थान? कायमचं शारीरिक पुनरुत्थान. पण ते कधी झालं? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर. आणि ते देखील त्यांचे आत्मे त्यांनी पाहिले असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आता हे जे कायमचं शारीरिक पुनरुत्थान आहे, जे परमनंट राहणारं शारीरिक पुनरुत्थान आहे, त्याचा क्रम कसा आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिले करिंथ याचा 15वा अध्याय, करिंथ पत्र याचा पहिले करिंथ 15वा अध्याय आणि वचन 20 ते 24. वचन 20 ते 24. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे, तो महान निद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळाचा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसेच ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जाते. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्यही नष्ट केल्यावर देव पित्याला राज्य सोपवून देईल. आता त्यांनी असं दिलेलं आहे की प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, म्हणजे कायमचे शारीरिक पुनरुत्थान जे आहे त्याला पण क्रम ठरवून दिलेला आहे. जे आम्ही आत्ता पुनरुत्थानाचा दिवस येशू ख्रिस्ताचा साजरा करत आहोत, ते पुनरुत्थान आमच्यासाठी कसं आहे किंवा आम्ही कसे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्याविषयी आम्ही पाहत आहोत. आणि या ठिकाणी दिलेलं आहे की त्याचा पण क्रम ठरवून दिलेला आहे. तर प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ कोण आहे? ख्रिस्त आहे. नंतर मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा जे ख्रिस्ताचे आहेत ते लोक उठवले जाणार आहेत. आणि जे मगाशी आपण पाहिलं ते पहिलं पुनरुत्थान आहे. आणि त्याच्यानंतर मग इतर लोक, आणि ते इतर लोक जे आहे त्याला म्हटलेलं आहे सर्वसामान्य पुनरुत्थान. प्रगटीकरण 26वा अध्याय 11 ते 13 या वचनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. प्रगटीकरण या 26वा अध्याय वचन 11 ते 13. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचे शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल. 20वा अध्याय. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीत पडला. त्याच्या तोंडातून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्यांचा न्याय ठरवण्यात आला. आणि
मला वाटतं आपल्या सातपुते सरांनी घेतलेलं आहे सगळं न्यायाचं तुमचं, आणि हा सर्वसामान्य न्याय, बरोबर आहे ना, सगळ्यांचा होणारा न्याय आहे. आणि त्यावेळेस जे कोणी मृत झालेले आहेत, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही असे जे मृत राहिलेले आहेत त्यांचं देखील पुनरुत्थान होणार आहे आणि त्यांचं देखील न्याय होणार आहे. आणि त्यांचं देखील शरीर ते कायमच्या पुनरुत्थानासाठी उठवले जातील. कायमचं शरीर त्यांचं राहणार आहे, कायमचं शारीरिक पुनरुत्थान. परंतु त्याच्यामध्ये त्यांना असं दिलेलं आहे की त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. ते ऍक्च्युली मरणार नाहीत, त्यांचं शरीर तसंच राहणार आहे, परंतु ते कुठे राहणार आहेत? अग्नीच्या सरोवरामध्ये. आणि असं दिलेलं आहे की हेच ते दुसरं मरण. म्हणजे आता दुसरं मरण जे येणार आहे, जे कोणी येशूवर विश्वास ठेवणार नाही त्यांच्यासाठी काय आहे? ते अग्नीचं सरोवर. त्यांना मातीच्या खाली जागा नाही, फक्त अग्नीच्या सरोवरामध्ये, बरोबर आहे. आणि हे जे कायमचं शारीरिक पुनरुत्थान जे आम्ही आता बघतो त्याचे दोन प्रकार आम्ही बघितले. एक कोणतं होतं? तात्पुरतं होतं, आणि एक कायमचे शारीरिक पुनरुत्थान, बरोबर आहे. आता जे कायमचं शारीरिक पुनरुत्थान आहे त्याचे पण दोन प्रकार आहेत. ते पहिलं पुनरुत्थान आणि दुसरं पुनरुत्थान. आता पहिल्या पुनरुत्थानामध्ये आम्ही जर बघितलं तर त्याचं प्रथम फळ कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि त्याच्यानंतर जे जुन्या करारातले जे संदेष्टे किंवा संतगण होते ते उठवले गेले. आणि त्याच्यानंतर कोण? आता आपण क्रम पाहिला ना, जे ख्रिस्ताचे आहेत ते उठवले जातील, बरोबर आहे ना. आता हे जे शारीरिक पुनरुत्थान आहे हे कशा प्रकारे होणार? आम्ही जे पुनरुत्थान होणार जे म्हणतो ते कशा प्रकारे होणार? तर याच्यासाठी पौलाने आणि येशू ख्रिस्ताने देखील अत्यंत सुंदर रीतीने पवित्र शास्त्रामध्ये हे सर्व उदाहरणासहित आम्हाला दिलेलं आहे. वाचूया आपण 1 कोरिंथीयर याचा 15वा अध्याय आणि वचन 35 ते 49. आणि हे थोडंसं आपण हळूहळू वाचू, कारण कायमचे शारीरिक पुनरुत्थान हे कशा प्रकारे, म्हणजे त्याचे मेथड काय आहे, ते कशा प्रकारे होणार आहे याच्याविषयी सर्व माहिती आम्हाला या शास्त्र भागामध्ये दिली गेलेली आहे. 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय वचन 35 ते 49. आता कोणी म्हणे मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तसे जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरीत नाही, तर नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्यांचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाही, तर माणसाचा निराळा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. तशी स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. जसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते, आणि जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असला, शेवटचा आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसे जे स्वर्गातले तेही आहे. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. आता या ठिकाणी आपण बघतो की पुनरुत्थान कशा प्रकारे होणार आहे त्याचे सगळे मेथड पौलाने आपल्याला या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. की
या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की मेलेले कसे उठवले जातात, कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात, हे जर आम्हाला माहिती करून घ्यायचं असेल त्यांनी एक अत्यंत छान उदाहरण आम्हाला दिलेलं आहे, गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा दाना. बरोबर आहे. आणि ह्या उदाहरणावरून तो आम्हाला शारीरिक कायमचं पुनरुत्थान कशा प्रकारचं आहे ते आम्हाला समजून सांगत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मला वाटतं सगळेजण शेतकरी आहेत किंवा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे किंवा निसर्गाचा क्रम आम्हाला माहित आहे. जर आम्ही गहू पेरला तर गहू येतं, ज्वारी पेरली तर ज्वारी येते. बरोबर आहे ना. आणि जे आम्ही पेरतो तेच उगवतं, परंतु त्या बीजामध्ये काय काय अंग आहेत हे जोपर्यंत ते बीज उगवून वरती येत नाही तोपर्यंत आम्हाला समजत नाही. आणि त्याचप्रमाणे जे आम्ही पुनरुत्थान होणार आहेत ते आमचं पुनरुत्थान अजून आम्हाला कळलेलं नाही. तर ते कसं आहे, एक बी सारखं आहे आता सध्या. बरोबर आहे. आणि त्याचं उदाहरण पाऊलाने आम्हाला दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील अशा प्रकारचं उदाहरण आम्हाला दिलेलं आढळतं. योहान याचा 12वा अध्याय आणि 24वा वचन. योहान याचा 12वा अध्याय आणि 24वा वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. म्हणजे जर गव्हाचा दाणा जर जमिनीत पडून मेला तर काय होतं, त्याचं पुष्कळ पीक येतं किंवा तो फळ देतो. बरोबर आहे. आणि ज्याप्रमाणे आम्हाला पाऊल या ठिकाणी सांगतो की देव आपल्या संकल्पाप्रमाणे त्या बीजातल्या प्रत्येकाला आपलं अंग देतो. जसं पशूंचं शरीर वेगळं आहे, मानवाचे शरीर वेगळं आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे आमचं पुनरुत्थित शरीर असणार आहे. त्याचप्रमाणे जसं मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल तो असं लिहितो की जे विनाशीपणात पेरलेले आहेत ते अविनाशी प्राणात उठवले जातील, अपमानात पेरले ते गौरवात उठवले जातील, आणि जे अशक्तपणात पेरले ते सामर्थ्यवान, जे प्राणमय असे शरीर आहेत ते आध्यात्मिक शरीर उठवलं जाणार. बरोबर आहे. म्हणजे पुनरुत्थानाची प्रोसेस जी काय आहे ती आम्हाला पाऊलाने या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. आणि ती थोडक्यात मी जेव्हा त्याचं हे करत होतो, मनन करत होतो, तर त्याचे 10 पॉईंट आहेत. ते आपण थोडक्यात आपण कशा प्रकारे ती प्रोसेस आहे की गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचाही दाणा. बरं का. त्याची पहिली गोष्ट आहे की जे नवीन अंकुर येणार आहे ते तो दाणा मेल्याशिवाय ते तयार होत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे की जो दाणा जमिनीत पडतो तोच दाणा परत बाहेर येतो का? नाही. तर त्याच्यासारखा नवीन दाणा बाहेर येतो. तिसरी जी गोष्ट आहे, दाणा जर जमिनीत पडला आणि जर तो मरत नाही, दाणा जमिनीत पडून जर तो मरत नाही तर त्याच्यातून नवीन दाणा निघत नाही. बरोबर आहे. चौथी गोष्ट असा आहे, जो दाणा मरत नाही तो दाणा तसाच राहतो वर्षानुवर्ष. कसं पण असं ठेवलं तर आपण तसंच राहणार. पुढची जी गोष्ट आहे, जो दाणा थोडासा खरबडीत आहे असं धरून चालू आपण, नाही का, किंवा थोडासा कुपोषित आहे, तो जमिनीत पडून मेला तर जो नवीन दाणा येतो तो तसाच येतो का? तो नाही, तो चांगला दाणा येतो. बरोबर आहे. नंतर जर एखादा दाणा थोडा तुटका असेल, तो जर जमिनीत पडून मेला तर नवीन येणारा दाणा तुटका येतो का? नाही, तो नवीन येतो. बरोबर आहे. जो दाणा आपण पेरतो आणि जो दाणा बाहेर येतो त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. म्हणजे जो पेरलेला दाणा असतो, समजा गहू पेरला आपण, तर गव्हासारखाच आम्हाला परत तो दाणा आम्हाला मिळतो. आणि सर्व प्रकारचे दाणे, कोणते पण दाणा आपण पेरला तर ते आपल्या आपल्या प्रकाराचं अंग तयार करतात. म्हणजे गव्हाचा दाणा गव्हाचं अंग तयार करेल, ज्वारीचा दाणा ज्वारीचं अंग तयार करेल, तांदूळचा दाणा तांदळाचं अंग तयार करेल. बरोबर आहे. जे दाणे आपण पेरतो तर ते दाणे आपल्या आपल्या प्रकारचं अंग तयार करतात.
जर एखादा छोटा किंवा एखादा समजा आता खुरटलेला दाणा आहे, आपण असं धरून चालू, त्याला जर आपण व्यवस्थित खत पाणी घातलं, त्याला जर आपण पेरलं, त्याला खत पाणी घातलं, तर त्याच्यामधून चांगला दाणा तयार होतो, बरोबर आहे. आणि जो नवीन आलेला दाणा जो असतो, जो आम्ही जुना दाणा पेरला, जो नवीन दाणा आम्हाला आलेला आहे, तो कसा असतो, तो जो जुना दाणा आम्ही पेरतो, जो मरतो, त्याच्यासारखाच दिसणारा आणि खरा खुरा असतो, बरोबर आहे ना. म्हणजे तो जो दाणा मेला जमिनीत पडून आणि जो बाहेर आला, तर तो नुसता दिसतो का आपल्याला, तो ऍक्च्युली आपण हातात घेऊन पाहिलं तर तो खरा खुरा किंवा मूर्त स्वरूपामध्ये बाहेर येतो. म्हणून जेव्हा आम्ही मृत्यू पावतो आणि आमचं पुनरुत्थान होतं, तेव्हा आम्हाला पण ह्या दाण्याचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्व लागू पडतात. म्हणून पाऊल आम्हाला असं सांगतो की जे विनाशीपणात पेरले ते अविनाशीपणात उठवले जाते, जे अपमानात पेरलेले ते गौरवात जाते, आणि जे प्राणमय शरीर अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते, बरोबर आहे. म्हणून आम्ही जेव्हा ख्रिस्त येशूमध्ये मरतो किंवा आम्ही विश्वास ठेवून मेलो, ह्या जगामध्ये कदाचित आम्ही अडचणीमध्ये असू, संकटामध्ये असू, आजारीपणामध्ये असू, क्लेशामध्ये असू, एखादं शारीरिक अंग आम्हाला नसलेलं असेल, काही म्हणजे जसं आपण म्हणतो स्पेशल अपंग आहे आम्ही समजा, पण जेव्हा आम्ही मरणार आणि परत उठणार, पुनरुत्थान होणार, आम्हाला काय मिळणार, पूर्ण अंग मिळणार आहे, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे ना. म्हणून जेव्हा आमचं पुनरुत्थान होईल तेव्हा आम्ही जसं आम्ही आहोत तसंच आम्ही परत बाहेर येणार. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, त्याची खून काय होती, तो शरीर होतं का त्याचं, येशू ख्रिस्ताचं त्या शरीर होतं का, कशावरून, हा, जर त्याने तुम्हाला सांगितलं की मी तोच आहे, तू जर पाहायचं असेल, तुला खात्री करायची असेल, तू जो बोट पुढं कर आणि माझ्या खुशीमध्ये घाल, जिथं मला खेळ ठोकले तो माझा हात आहे, त्याच्यामध्ये जखमाचे वण आहे ते तो बघ, आणि मी तोच आहे, जो मी मेलो होतो तो आता पुनरुत्थित झालेला आहे. आणि त्यावेळेस मग थोमाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला म्हटलं की हा माझा देव आणि माझा प्रभू आहे. अशाच प्रकारे आम्ही देखील उठवले जाणार आहोत, आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे. पण आम्ही कोणत्या पुनरुत्थानामध्ये उठवलं जाणार, ते आज आमचा जो विश्वास आहे त्याच्यावर ते सर्व पुढचं अवलंबून आहे. तर माझी अशी इच्छा आहे की देवाजवळ प्रार्थना पण आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा आम्ही सर्वजण शक्यतो रॅप्चरमध्येच किंवा जे अंतराळामध्येच घेतले जावेत. तरी देखील देव ज्यांना या जगामध्ये ठेवल त्यांनी सर्वांनी पहिल्या पुनरुत्थानाचं भागीदार असलं पाहिजे. आणि जर आम्हाला पहिल्या पुनरुत्थानाचं भागीदार व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ते देखील आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. जर आम्हाला प्रभू येशूच्या आगमन समयी आम्हाला जर त्याला सामोरं जायचं असेल तर आम्ही काय काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये असावं. पहिली गोष्ट काय आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये असावं. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 17 आणि 18 वचन आपण आताच वाचलं. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय 17 आणि 18. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते आता नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिलेली. आम्ही कसे आहेत ख्रिस्तामध्ये, जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्ही कसे आहेत, नवीन उत्पत्ती आहे, बरोबर आहे ना. म्हणजे जसं गव्हाचा दाणा जमिनीत पडला वरती आला तर नवीन उत्पत्ती जशी होती, तसं जर आम्ही ख्रिस्तामध्ये असलो तर पहिल्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला तो वाटा मिळणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे
जर आम्हाला पहिल्या पुनरुत्थानामध्ये किंवा ख्रिस्ताला आम्हाला जर सामोरं जायचं असेल तर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आम्ही ख्रिस्ताचे असावे. आम्ही ख्रिस्ताचे असावे. पहिली गोष्ट काय आहे? आम्ही ख्रिस्तामध्ये असावे. दुसरी गोष्ट जी आहे आम्ही ख्रिस्ताचे असावे. पहिले करिंथ याचा 15वा अध्याय आणि 23वे वचन. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. येस, जे ख्रिस्ताचे आहेत ते पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठवले. पहिल्यांदा ख्रिस्त, त्याच्यानंतर जे ख्रिस्ताचे आहेत ते. म्हणजे आम्हाला जेव्हा ख्रिस्ताला सामोरं जायचं आहे त्याच्या आगमन काळी, तेव्हा आम्ही पहिल्यांदा ख्रिस्तामध्ये असावं. दुसरं आम्ही ख्रिस्ताचे असावं. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 24वे वचन. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय. जे ख्रिस्त येशूचे आहेत येस, त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव व स्वभाव खेळला आहे. जे ख्रिस्ताचे आहेत त्यांनी काय केलं? त्यांचा देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आणि मग ते कसे झाले? ते ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मेले, ख्रिस्ताबरोबर पुरले गेले आणि पुन्हा ख्रिस्ताच्या बरोबर उठवले, पुनरुज्जीवित झाले. बरोबर आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे आम्ही शुद्ध असावे. जर आम्हाला ख्रिस्ताला सामोरं जायचं असेल त्याच्या आगमन काळी, तर तिसरी जी गोष्ट आहे ती आम्ही शुद्ध असावे. पहिलं योहान याचा 3रा अध्याय वचन 2 आणि 3. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. Yes. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो. जसा तो शुद्ध आहे तसं आम्हाला शुद्ध करणं गरजेचं आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर आम्हाला ख्रिस्ताच्या आगमन काळी आम्हाला सामोरं जायचं असेल, आम्हाला पहिल्या पुनरुत्थानामध्ये जर आम्हाला त्याचा भागीदार व्हायचा असेल, तर चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही मंडळीमध्ये असावं. आम्ही मंडळीमध्ये असायला पाहिजे. कारण मंडळी काय आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. वाचूया कोरिन्थकरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 13वे वचन. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचलित झालो आहोत. आम्हाला कसं मिळालंय? आम्हाला एक शरीर होण्यास बोलवलं. आम्ही कोणी पण असलो तरी पण आम्हाला कसं बोलवलेलं आहे की आम्ही एक शरीर होण्यासाठी बोलवलंय. आणि म्हणजे आम्हाला मंडळी होण्यासाठी या जगामध्ये येशू ख्रिस्ताने बोलवलेलं आहे किंवा एकत्र केलेलं आहे. दुसरा जो शास्त्र भाग आहे इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय 20 ते 23 वचन. इफिसकरास पत्र याचा 1ला अध्याय 20 ते 23 हे वचन. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सापरत आणि भावी युगातील कोणतेही नाव त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ते भरलेले आहे. जो सर्वांनी सर्व काही भरतो त्यांनी सर्व भरलेलं आहे. कारण तो मंडळीसाठी दिलेला आहे. तो मंडळीचं मस्तक आहे आणि आम्ही त्याचं शरीर आहोत. आणि जेव्हा आम्ही मंडळीमध्ये राहतो, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये राहतो, तेव्हाच आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं भागीदार म्हणून ठरतो. तेव्हाच आम्ही ख्रिस्ताचं म्हणून ठरतो. जे आम्ही
सर्वजण मरणार आहोत आणि आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे. तर आम्हाला जर ख्रिस्ताला सामोरं जायचं आहे, आम्हाला जर पहिल्या पुनरुत्थानात वाटा पाहिजे आहे, तर आम्हाला 4 गोष्टी पाहिजे आहेत की आम्ही ख्रिस्तामध्ये असायला पाहिजे, आम्ही ख्रिस्ताचं असायला पाहिजे, आम्ही शुद्ध असायला पाहिजे आणि आम्ही मंडळीत असायला पाहिजे. आता आपण जे काय बघितलं पुनरुत्थान, बरोबर आहे, आपण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान या ठिकाणी साजरं करत आहोत आणि आपण घोषणा देखील दिलेली आहे की प्रभू उठला आणि खरोखर उठला आहे. बरोबर आहे ना, तो उठला आहे, आपल्या पुढे गेलेला आहे, तो मेलेल्यातलं प्रथम फळ आहे. आणि पुनरुत्थानाचे जे काही प्रकार बघितले आपण, ते कोणते कोणते प्रकार होते? 2 प्रकार बघितले आपण पुनरुत्थानाचे, एक आध्यात्मिक पुनरुत्थान आणि एक शारीरिक पुनरुत्थान. आता शारीरिक पुनरुत्थानाचे पण आपण 2 प्रकार बघितले, एक तात्पुरते शारीरिक पुनरुत्थान आणि एक कायमचं त्यांच्या शरीरात राहण्यासाठी केलेलं पुनरुत्थान. आणि जे कायमचे शारीरिक पुनरुत्थान आहे त्याचे देखील 2 प्रकार बघितले, ते पहिलं पुनरुत्थान आणि दुसरं पुनरुत्थान. पहिलं पुनरुत्थान कोणाचं होणार? जे ख्रिस्ताचे आहेत त्यांचं पहिलं पुनरुत्थान आहे. आणि त्याच्यानंतर 1000 वर्षानंतर दुसरं पुनरुत्थान आहे आणि ते सर्वसामान्य पुनरुत्थान आहे आणि ते न्यायासाठी उठवले जाणार आहे. बरोबर आहे. आणि हे सर्व पुनरुत्थानाचा क्रम आम्ही लक्षात ठेवावा. जसं या ठिकाणी लिहिलं की शास्त्रलेख त्यांना समजले नव्हते शिष्यांना, आज आमच्या पुढं परमेश्वराने पवित्र शास्त्र दिलेलं आहे. सर्व शास्त्रलेख त्याच्यामध्ये व्यवस्थित नमूद केलेले आहेत, आमच्यासाठी ते उलगडून सांगण्यात आलेले आहेत. तर आम्ही या सर्व शास्त्रलेखावर विश्वास ठेवून आमचं जीवन प्रभूला समर्पित करणं गरजेचं आहे. तरच आम्हाला त्याच्या पुनरुत्थानामध्ये, पहिल्या पुनरुत्थानामध्ये वाटा मिळेल, तरच आम्ही त्याच्याबरोबर राहू. आता जो पुनरुत्थानाचा क्रम आपण बघितला की प्रथम फळ ख्रिस्त, त्यानंतर जे ख्रिस्तात आहेत, जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या आगमन काळी, आणि त्यानंतर जे राहिलेले आहेत त्यांचं न्यायासाठी पुनरुत्थान होणारच आहे. कशा प्रकारे पुनरुत्थान होणार आहे आपण बघितले त्याची मेथड. जर गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर तो नवीन येतो. आम्ही जर तसं मेलो, प्रभू येशूच्यावर विश्वास न ठेवता, आमचं देखील पुनरुत्थान होणार आहे, परंतु ते दुसऱ्या मरणासाठी. आणि जर आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवून मेलो तर आमचं पुनरुत्थान होणार आहे, ते सार्वकालिक जीवनासाठी आहे. म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, त्याला आमचा प्रभू आणि पिता देव म्हणून स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे शिष्यांनी बघितलं, जे शिष्यांनी अनुभवलं, त्याच्यामुळे त्यांनी काय झालं, जगाची उलथापालथ केली. ते पुनरुत्थान त्यांनी स्वतः अनुभवलं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यानंतर त्यांना दर्शन दिलं प्रभूजीने. बरोबर आहे ना, येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा शिष्य ते माडीवरच्या खोलीत बसले होते, सगळं भीतीने काय करून बसले होते, दार लावून बसले होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आतमध्ये गेला, दार न उघडता. बरोबर आहे ना. कबरेजवळ जे पाहिलं आपण की मरिया मगदली तिथं होती आणि तिला वाटलं की हा माळीदादा आहे, परंतु प्रभू येशूने मगदलीला हाक मारली आणि मरिया म्हणून तिला ओळख दिली. आता एक गोष्ट या ठिकाणी आपण बघतो की जे येशूचे प्रेषित भीतीने दार लावून बसले होते, तर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये जाऊन उभं राहिला आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला शांती असो. बरोबर आहे ना. त्यांना दार उघडायची गरज पडली नाही. आता जो शास्त्र बघा आम्ही वाचला त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की कबरेवरची धोंड काढली होती आणि येशूचे शरीर तिथं नव्हतं. आता जर येशू ख्रिस्त पुनरुत्थित शरीराने कुठं पण जाऊ शकतो दार न उघडता, तर धोंड न काढता त्याला बाहेर येणं शक्य नव्हतं का? शक्य होतं. बरोबर आहे ना. जसं आम्ही पाहिलं की तागाची वस्त्र तसेच होते, म्हणजे ते वस्त्र तसंच पडून, म्हणजे जो जुना देह आहे तसंच त्याचा जे वस्त्र होते बाह्य ते तसेच राहिले आणि येशू ख्रिस्त बाहेर आला. बरोबर आहे. मग धोंड का काढली? ती धोंड काढायची गरज काय होती? ती धोंड आमच्यासाठी काढली गेलेली आहे.
ती धोंड आमच्यासाठी काढली गेलेली आहे की ते आम्ही बघून त्याच्यावर विश्वास ठेवावा की हे खरंच झालेलं आहे. जसं इथं लिहिलेलं आहे की दुसरा शिष्य कबरेजवळ गेला, तो आतमध्ये गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला की प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. तो ख्रिस्त पुनरुत्थित आहे आणि तो आज देखील आमच्यामध्ये जिवंत आहे. हे तो प्रूफ आहे. त्याच्या शिष्यांना नंतर दिसला, तो त्याच्या शिष्यांपुरतं होतं, परंतु जगासाठी ते प्रूफ आहे की ती कबर आज रिकामी आहे. त्याच्यावरची धोंड बाजूला काढलेली आहे. ती धोंड याच्यासाठी बाजूला काढली की आम्हाला सगळ्यांना आमच्या नॉर्मल डोळ्याने, आध्यात्मिक नेत्रेने, नॉर्मल शारीरिक जे दैहिक डोळे आहेत त्यांनी देखील आम्हाला ते दिसावं. आणि ते आमच्यासाठी प्रूफ आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर उठलेला आहे. म्हणून आम्ही जे घोषणा देतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठलेला आहे. आणि ते जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही रोज आणि रोज आम्ही दृढ करणं गरजेचं आहे. आणि तो शिष्यांमध्ये तो विश्वास दृढ होत गेला आणि त्याच्यामध्ये रोज आणि रोज नवीन व्यक्तीची भर पडत गेली. आता जर आपण असं म्हटलं की आपण रविवारी चर्च भरवतो, बरोबर आहे, आता पुढच्या आठवड्यापासून आपण सोमवारी चर्च भरवणार आहे. पुढच्या आठवड्यापासून सोमवारी चर्च आहे, आपलं रविवार कॅन्सल. शिष्यांनी तसं केलं. जो शाब्बात दिवस ते सभास्थानात जायचे तो शाब्बात दिवस त्यांनी बदलला आणि कोणता दिवस त्यांनी नेमस्त केला उपासनेसाठी? जो आठवड्याचा पहिला दिवस आहे, ज्या दिवशी प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं तो दिवस, त्या दिवशी त्यांनी उपासनेसाठी नेमस्त, त्यांची जी प्रथा परंपरा होती त्यांनी सगळी सोडून दिली. का? कारण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि त्याची साक्ष त्यांना द्यायची होती जगाला. आणि तो शाब्बाताचा धनी जो होता त्याचं धनीपण त्यांनी कसं दाखवलं की सर्व दिवसावर त्याची सत्ता आहे. आणि जो पुनरुत्थानाचा दिवस, जो आठवड्याचा पहिला दिवस आहे, तो त्याने त्याच्या उपासनेसाठी त्यांनी नेमस्त केला. आणि तोच आज आम्ही देखील फॉलो करत आहोत. ही आमच्यासाठी एक प्रथा नाही. आम्ही जे रविवारी उपासनेसाठी जमतो ती आमच्यासाठी एक प्रथा नाही, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र जमतो, जेव्हा जेव्हा आम्ही मंडळी म्हणून उपासना करतो, भक्ती करतो, त्यावेळेस आम्ही काय करत असतो की प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा करतो, बरोबर. आणि हेच प्रभू येशूचं पुनरुत्थान जसं आम्ही आमच्या शास्त्रामध्ये वाचतो तसं आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात देखील दाखवायला पाहिजे. आणि तेव्हाच आम्ही म्हणू शकतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि पाऊल त्याच्या पुढे देखील आम्हाला सांगतो की पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात कर्ण वाजेल तेव्हा, शेवटला कर्ण वाजेल, कारण कर्ण वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्यांनी अविनाशी पण परिधान करावे हे आवश्यक आहे. जे विनाशी त्यांनी अविनाशी पण परिधान केले आणि जे मर्त्य त्यांनी अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. जो शेवटला शत्रू जो आहे तो मरण, त्याच्यावर देखील ख्रिस्ताची सत्ता आहे आणि ते नाहीस केलं गेलेलं आहे आम्ही जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी. म्हणून आम्ही सर्वांनी पुनरुत्थानासाठी तयार असलं पाहिजे. कोणत्या? पहिल्या पुनरुत्थानासाठी. तर त्याच्या पुढे देखील असं म्हणाल की फक्त प्रभूचं आगमन काळ जेव्हा जवळ येईल तेव्हा आम्ही तयार असायला पाहिजे. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान आम्ही रोज आणि रोज गाजवणं गरजेचं आहे. परमेश्वर करो आपल्या सर्वांना त्याच्या पुनरुत्थानामध्ये चालवो.